नमस्कार, मी डॉक्टर समृद्धी ऐंचवार। आज कलकत्ता इथे झालेल्या अमानुष घटनेच्या निषेधार्थ आम्ही इथे आलेलो आहोत। आज IMA चे सर्व डॉक्टर, त्यासोबत होमिओपॅथिक, आयुर्वेदिक, मेडिकल स्टुडंट, मार्ड असोसिएशन, खूप सारे मेडिकल असोसिएशन आमच्यासोबत आलेले आहे। आज इथे खूप सारे NGOज पण जॉईन झालेले आहे। आमचा या मोर्चाचा हेतू हाच आहे की आम्ही ह्या अमानुष घटनेचा निषेध करतो आणि गव्हर्नमेंटला आम्ही एकच अपील करतो की आज खूप फिमेल डॉक्टर काम करत आहे, त्यांच्या सेफ्टीची जिम्मेदारी गव्हर्नमेंटची आहे। आज आम्ही लोकांचा जीव वाचवतो, तर आमच्या जीवाचंही कोणीतरी संरक्षण केलं पाहिजे। अशा अमानुष घटनेचा आम्ही निषेध करतो आणि ह्या मोर्चाचा उद्देश हाच आहे की पुढे अशी घटना घडली नाही पाहिजे आणि गव्हर्नमेंटने जे पाहिजे ते प्रिव्हेंटिव्ह स्टेप घेतले पाहिजे डॉक्टरांच्या सेफ्टीसाठी। धन्यवाद। कलकत्ता येथील RG कार मेडिकल कॉलेज येथील दुसऱ्या वर्षाच्या चेस्ट मेडिसिनच्या महिला डॉक्टरवर जो निर्गुण अत्याचार झाला, तिच्यावर सामूहिक बलात्कार झाला आणि तिची हत्या झाली, त्याचबरोबर मागच्या आठवड्यामध्ये आपल्या बदलापूर येथे सुद्धा 3 वर्षीय 2 बालिकांवर लैंगिक अत्याचार झाला। अशा प्रकारचे अत्याचार हे देशात सगळीकडे घडत आहेत। त्या सर्व घटनांची निंदा करण्यासाठी आम्ही चंद्रपुरातील सर्व डॉक्टर्स असोसिएशन, सर्व मेडिकल स्टुडंट्स, सर्व कॉलेजचे, सर्व व्यापारी असोसिएशन, रोटरीज या सर्व चंद्रपूरकरांच्या वतीने हा निषेध रॅली आज आयोजित करण्यात आलेली होती। धन्यवाद। चंद्रपूर स्त्री रोग संघटना, ज्याला चंद्रपूर ऑब्स्टेटिक गायनिक सोसायटी म्हणतात, त्याची मी अध्यक्षा। हे जे कलकत्ताला जे क्रूरतेचं कांड झालेलं आहे, आमचीच एक भगिनी, आमच्यातलीच एक मुलगी जी रेसिडेंट डॉक्टर होती, तिचं बिलकुल अमानुषपणे बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली। तिच्या ड्युटी आवर्स मध्ये ती मुलगी ड्युटी करत होती आणि हे परत एकदा आमच्या स्त्रियांचं जे सुरक्षेचा प्रश्न आहे तो चव्हाट्यावर आणण्यात आला आहे। जेव्हा आम्ही डॉक्टर्स ड्युटी करत असतो तेव्हा आम्ही हे बघत नाही की रात्रीची वेळ आहे की सकाळची वेळ आहे, आणि अशा याच्यात आम्ही रात्रभर कधी कधी 24 काय 36 काय 28 कितीतरी 72 तास सतत आम्ही ड्युटीज करत असतो। तर त्याच्यामध्ये साहजिकच आहे की काही थकवा जाणवणार, काही हे होणार, आणि ती जस्ट आपला थकवा थोडासा घालवायला कुठेतरी तिने एक नॅप घेतला आणि त्याच्यासोबतच तिला काळाने झडप घातली। तर अशी घटना जी अशी क्रूरतेचा संदेश देण्यात आला आहे तिच्यामध्ये, पण काय झालं शेवटी जे त्याच्यामधले विक्टीम होते किंवा तिच्या आई वडिलांचं हे म्हणणं आहे की जे गुन्हेगार आहेत ते प्रॉपर त्यांना पकडल्या गेलं नाही आहेत, कोणाकोणालाच पकडल्या गेलं आहेत। आणि आमची ही मागणी आहे की सगळे जे गुन्हेगार आहेत त्याच्यामधले पकडलं जावं आणि ताबडतोब यांचा फास्ट ट्रॅकवर मुकदमा चालण्यात यावं आणि यांना फाशीची शिक्षा, सरळ हँड टिल डेथ ही शिक्षा सुनावण्यात यावी। त्याच्यासोबतच आताच अलीकडे बदलापूरमध्ये जी घटना घडली आहे ती अजून एक अमानवतेची घटना आहे की त्या 2 चिमुकल्या ज्या मुली आहेत त्यांच्यावरही क्रूरतेने बलात्कार करण्यात आला, त्याचा सुद्धा आम्ही याद्वारे निषेध करतो। धन्यवाद।